जिग्नेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल, त्याला मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये दिशा दिली गेली आणि डोंबिवली संघाच्या मात्र पहिल्या चेंडूवर अकाउंटिंग ओपनिंग होते। दोन्ही संघ प्लीज याची नोंद घ्यायची आहे की आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। गोलंदाजी मार्ग सज्ज असेल तर जिग्नेश पाहूया पहिला चेंडू ऋतिक याच्यासाठी, यावेळेला मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला आणि बॅटच्या मधोमध देखील चेंडू पाहायला मिळाला, तो देखील कार्पिकच्या सहाय्याने एकच पिऊन घ्या पाणी आणि मग दोन चेंडूवर दोन धावा मात्र पाहायला मिळतात आणि डोंबिवली संघ अशा विपक्षात असलेला आणि सोनगाई क्रिकेट संघ आणि 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जिग्नेश हा देखील चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे गती कमी आहे मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचं कौशल्य या गोलंदाजाकडे स्ट्राईक एंडला असेल तो प्रथमेश यावेळी देखील थोडंसं वेट केलं आणि केवळ दिशा देण्याचं काम केलं। जर आपण पाहिलं तर पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये केवळ एकेरी दुहेरीला मात्र इथं प्राधान्य दिलं जात आहे, विकेट देखील इथे टिकवून ठेवल्या जात आहेत कारण डोंबिवली संघाला माहिती आहे त्यांच्या खात्यामध्ये खूप चांगले फलंदाज आहेत। चौथा चेंडू जिग्नेश यांच्या माध्यमातून 2 चेंडूवर 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि विकेटचं पतन होत आहे। फलंदाज बाद ऋतिक मैं 2:45 का पकड़ा। शिलीम संघाला कॉल असेल आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो। शिलीम संघ रोहन पुढील चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळत आहे, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जिग्नेश यांच्या माध्यमातून। हॅलो यावेळेस वाईट चेंडू आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर। कशा पद्धतीची खेळी साकारतील डोंबिवली संघ पाहूया कारण समोर संघ असलेला शिलीम संघ हा देखील बलाढ्य संघ मानला जातो आणि त्यांच्या समोर चांगली खेळी ही करावी लागेल। यावेळेला देखील पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, एकाच धावेवर मात्र रोखलं जात आहे। जर का डोंबिवली संघाला जर का सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर मोठे फटके इथे आणावे लागतील आणि त्या फटक्यांची मात्र आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गरज असेल। हॅलो चेक ते सही चेक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 6। स्ट्राईक एंडला असेल तो संकेत
पाहूया कशा पद्धतीने त्याची खेळी राहील आजच्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर देखील आपल्याला बदल पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज पाचारण केलंय ते मला नाव माहिती नाही तर सांगितलं नसतं. कोण आहे? वेदू. पाहूया पहिलाच चेंडू मात्र गुडलाईनचा चेंडू, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय. इथे देखील एकाच धावेवर रोखलं जातं आणि डोंगरवली संघाकडून पाहिलं तर एकच विकेट गेलाय. मात्र एकेरी दुहेऱ्या इथं प्राधान्य दिलं जात आहे. प्रथमेशकडे मात्र ती क्षमता आहे आणि त्यांना मात्र इथे मोठी फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके आणावे लागतील. त्यांच्या माध्यमातून येत आहेत का मोठे फटके हे देखील इथे पाहणं अपेक्षित असेल. आणि त्याला रोखून ठेवतंय का वेदू. गोलंदाजी ट्रॅकवर चांगल्या पद्धतीचे आतापर्यंत त्यांच्याकडे देखील चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. गती आहे, भन्नाट वेग त्यांच्याकडे देखील आहे. पुढचा चेंडू घेऊन हो यावेळेला ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने पाठवून दिलाय सीमारेखा पार. प्रथमेशच्या बॅटमधून आला या साईनाथ चषक 2026 पर्व 1चा पहिला षटकार. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. ज्या फटक्यांची अपेक्षा होती ते फटके मात्र सध्याच्या घडीला प्रथमेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्याच चेंडूवर मात्र वेदूवर प्रहार चढवला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार चढवला आहे. मात्र उंची जास्त आहे आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत विराज. आणि विराज यांच्या माध्यमातून एक खूप चांगला झेल पाहायला मिळाला आणि विकेटचं पुन्हा एकदा पतन झालंय. प्रथमेश यांना देखील सध्याच्या घडीला मैदान सोडावं लागतंय. 13वर दुसरा गडी बाद झालाय तो डोंगरोली या संघाचा. अक्षय. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते अक्षय. आणि वेदूचं देखील कौतुक करावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला होता आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक पुनरागमन त्याचं देखील पाहायला मिळालंय. प्रथमेश सारख्या महत्त्वपूर्ण खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. स्लॉटमध्ये चेंडू होता मात्र तेवढं एलिब्रेशन पाहायला मिळालं नाही त्या फटक्यामध्ये आणि झेलबाद झाले होते. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू, त्याला मात्र पूल करायचा होता. बॅटचे लिडिंग एज घेऊन आपल्याला चेंडू यष्टीरक्षकाच्या देखील मागे पाहायला मिळत आहे. एक अनुभवी आणि गेले कित्येक वर्ष आम्ही ज्यांना पाहतोय ते यष्टीरक्षक देखील आज शिलीम संघासाठी पाहायला मिळत आहेत. निलेश घोले हे नाव देखील एक काळचं चर्चेत राहिलेलं नाव आहे. आणि कोणतंही सामाजिक कार्य असो किंवा क्रिकेट असो, गावासाठी असणारा सपोर्ट असो, तिथे मात्र निलेश घोले यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं. डीजे पाहूया सलामीला आलेले ऋतिक सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी देखील पडल्यानंतर चेंडू अधिक उसळी घेणारा आणि भन्नाट वेगाचा देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. ऋतिकचं मात्र चांगलं इथे कमबॅक पाहायला मिळतंय. एक षटकार खाल्ला होता आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत जर वेदूच्या गोलंदाजीचा विचार केला तर केवळ 8 धावा त्यांनी देखील खर्च केल्या. 5 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला ऋतिक स्ट्राईक एंडला. यावेळेला गती कमी दिली होती. गतीमध्ये थोडंसं चकवलं होतं. पुन्हा एकदा डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र खतरा. यस आणि संकेत यांना देखील आता माघारी परतावं लागेल. या ठिकाणी मला वाटतं ऋतिक यांचा कॉल होता आणि स्वतःच्या विकेटची आत्महत्या करावी लागली ते अक्षय यांना. आणि अक्षय यांना देखील सध्याच्या घडीला मैदान सोडावं लागतंय. 15 आपण पाहिलं तर 13 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला होता आणि 15 या धावसंख्येवर तिसरं विकेटचं पतन झालंय ते म्हणजे अक्षय यांच्या माध्यमातून. ऋतिक सलामीला आलेले आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सलामीचा फलंदाज म्हटलं म्हणजे
माफ करा संकेत आहेत, त्यांच्याकडून देखील अपेक्षा असतील. त्यांची खेळी कशा पद्धतीची राहील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. आणि तिसरं षटक म्हणजे महत्त्वपूर्ण हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये निर्णायक षटक म्हणून मानलं जातं. या षटकामध्ये अधिक धावा गोळा करायच्या असतात आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी पाचारण केले ते सार्थक यांना. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. पहिला चेंडू गुड लेंथला आपटला होता. यावेळेला स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळाडू तैनात आहे आणि एक सरळ साधा सोप्पा झेल मात्र इथे हातातून निसटला गेला आहे आणि 2 धावा देखील इथे जोडल्या जातील. स्लॉटमध्ये थोडासा चेंडू दिला होता आणि गती कमी असल्या कारणाने थोडंसं अगोदरच खेळले होते आणि आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला एक हातातून झेल निसटला गेला. 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. सार्थकने मात्र पहिल्याच चेंडूवर एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. ती अपॉर्च्युनिटी कुठेतरी शिलीम संघाकडून मिस झालेली पाहायला मिळत आहे. मगाशीच आम्ही देखील उल्लेख केला होता की शिलीम संघ हा बलाढ्य संघ आहे. या संघासमोर 3 षटकांचा विचार केला तर 30+ ही धावसंख्या तुम्हाला नक्कीच उभारावी लागेल. सध्याच्या घडीला 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. हो इथे मात्र थोडासा पुढे टप्पा ठेवला होता आणि बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू आपल्याला बॅकवर्ड रिजनमध्ये पाहायला मिळत आहे. निलेश घोले देखील त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक पोचले होते बॉलपर्यंत आणि 1 धाव मात्र इथे जोडली जाईल डोंगरोली संघाच्या खात्यामध्ये. 18 ही धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडूमध्ये त्यांना अधिक धावा गोळा करायच्या असतील. 4 चेंडूमध्ये किती धावांची मजल मारेल आणि किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल शिलीम संघासमोर. सार्थक गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 चेंडूमध्ये सार्थक यांनी केवळ 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच आपण दुसऱ्या सामन्याकडे जाणार आहोत. तरी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. KDCC खामगाव विपक्ष पळसगाव खुर्द या दोन्ही संघाला कॉल असेल. षटक संपल्याच्या नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडूमध्ये मोठे हे प्रहार करावे लागतील फलंदाजांना. नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण पाहू शकता एक उंच पुरा फलंदाज आहे आणि त्याच्याकडून देखील डोंगरोली संघाला अपेक्षा आहेत. यावेळी भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑफला विकेटचं झालंय पतन. थँक्यू डीजे, धन्यवाद. खामगाव संघ आणि पळसगाव दोन्ही संघांना कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉक्सकडे. 18 या धावसंख्येवर देखील धक्का लागलाय तो डोंगरोली या संघाला आणि डेट ओव्हरचं षटक सार्थकने आतापर्यंत खूप चांगलं हाताळलंय. ज्या षटकामध्ये अधिकच्या धावा गोळा करायच्या होत्या डोंगरोली संघाला तिथे मात्र आपल्याला विकेट पडताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे वर्चस्व पाहायला गेलं तर आपल्याला शिलीम संघाचं पाहायला मिळत आहे. 18 या धावसंख्येवर मात्र स्कोअरबोर्ड आपल्याला स्थिरावलेला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज रमेश पाहूया. 2 चेंडू बाकी असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र संपर्क चांगला नाही आहे. हवेमध्ये बराच काळ चेंडू होता आणि त्या ठिकाणी झेल घेण्याची संधी उपलब्ध झाली होती मात्र हातातून झेल निसटला गेला आहे. आपण पाहू शकता 3 क्षेत्ररक्षक आले होते. यष्टीरक्षक देखील निलेश घोले स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि थोडंसं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि एक झेल इथे निसटला गेला. एक छोटीशी संधी मात्र रमेश यांना मिळाली गेली. 20 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. मगापासून ज्या धावसंख्येची चर्चा करत होतो कुठेतरी 30+ धावा आपल्याला बनवाव्या लागतील. ती धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे कुठेतरी थोडासा मागे पडताना पाहायला मिळतोय डोंगरोली संघ. कारण जर शिलीम संघाचा विचार केलात ना तर या संघाच्या खात्यामध्ये खूप बलाढ्य खेळाडू आहेत. रोहन घोले हे नाव देखील मी आवर्जून या ठिकाणी घेऊ इच्छितो आणि मला वाटतं मिथिलेश घोले आज या ठिकाणी ते देखील उपलब्ध नाही आहेत. पुढचा चेंडू यावेळी देखील यॉर्कर लाईनचा चेंडू आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 20 झाले आणि 21 धावांचं टार्गेट सेट केलंय ते शिलीम या संघासाठी. दोन्ही संघाला कॉल असेल. खामगाव संघ आणि पळसगाव संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार कॉल दिला जात आहे. 3रा कॉल आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
एका बाजूला पाहिलं तर घोटेवाडी या गावाच्या वतीने साईनाथ चषक पर्व पहिलं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. तर या नालासोपारा नगरीमध्ये माणगाव गवळी असोसिएशनच्या माध्यमातून या टुर्नामेंट होत आहेत. एक भव्य दिव्य आयोजन. एका बाजूला पाहिलं तर मोठी लढत पाहायला मिळेल. माणगाव विभागाचा जर विचार केला तर पळसगाव आतापर्यंत तब्बल चा मानकरी ठरलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर खामगाव संघ लगातार 3 संडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. एक मोठी लढत ही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाहिलं तर आयोजन पाहायला मिळतंय तो माणगाव विभागातून आणि एक मोठी लढत म्हसळा तालुका आणि माणगाव तालुक्याचे खामगाव संघ आणि पळसगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल असेल. आपण मध्ये नाणेफेक करणार आहोत तरी आपण थोडंसं जलद गतीने यायचं आहे. ओमकार हॅलो डोंगरोली गोलवाडी आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. चला डोंगरोली संघ रिक्वेस्ट असेल थोडंसं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डोंगरोली संघ आपणासाठी हा सेकंड कॉल असेल. प्लीज थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. थँक्यू. पळसगाव या संघाला शेवटचं कॉल असेल कर्णधारास की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. समीर चला फळसगाव संघाचे कर्णधार ऋषभ वाजे आपण कुठे असाल तर लवकरात लवकर इथे आयोजकांपर्यंत संपर्क साधायचा आहे. कारण खामगाव गोलवाडी त्याच्या विपक्षात असेल तो पळसगाव खुर्द या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक होणार आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहत असलेला सामना एका बाजूला असेल तो डोंगरोली संघ आणि त्याच्या विपक्षात पाहायला मिळतो शिलीम संघ. नाणेफेकीचा कौल मात्र शिलीम संघाच्या बाजूने गेला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय शिलीम संघाने घेतला होता. आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये जो शिलीम संघ पाहायला मिळतो आणि आता तो संघ मात्र 18 चेंडूमध्ये 21 धावा चेस करण्यासाठी उतरलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. रोहन आणि विराज याच मॅचला सुरुवात करायची. अंपायर पहिला चेंडू प्रथमेश यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू गती कमी दिली होती मात्र थोडासा पुढे ठेवला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न रोहन यांचा पाहायला मिळाला आणि श्री गणेशा मात्र होतोय लेग बाईच्या रूपाने. हॅलो अजय सर थोडंसं थांबवतोय आपण नाणेफेक करणार आहोत. मी नरेश पण विनंती करतो आपल्या शुभ नरेशजी कासार साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं. आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल
एका बाजूला पाहिलात तर माणगाव तालुक्यातून बलाढ्य संघ म्हणजेच पळसगाव संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलात तर म्हसळा तालुक्यातील एक बलाढ्य संघ खामगाव संघ, दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. माडिक साहेब विचार केला तर पळसगावने आतामध्ये तब्बल 6 षटकं पटकावलेत. खामगाव संघाने लगातार 3 संधे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, म्हणजे एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कॉल जातोय तो खामगाव या संघाच्या बाजूने. आपला काय निर्णय असेल? बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पळसगाव या माणगाव विभागामध्ये एक तुल्यबल संघ समजला जातो. आतापर्यंत तब्बल 6 चषक त्याने पटकावलेत. किती धावांपर्यंत आपण त्याला थांबवण्याचा मानस असेल? जेवढा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढा ठेवू. आणि आज घोटेवाडी या संघ गावाच्या वतीने आयोजनाबद्दल काय बोलाल आपण? प्रथम त्यांनी पहिल्यांदा टुर्नामेंट ठेवले ना, तर चांगलीच आहे. बघूया, आम्हाला चान्स दिला आहे पहिल्याच वर्षी. बघूया आमचा नंबर येतो काय. पण आज काय वेगळं प्लॅनिंग असेल? कारण आपण लगातार 3 क्रमांक पटकावले, बॅक टू बॅक 3 संडे. पण यावेळेस काय वेगळं प्लॅनिंग असेल की 4था चषक मारण्याचा मानस तर सहभागी ते झालात, पण काय वेगळं असेल या मैदानामध्ये? कारण लोएस्ट स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळतात. आज आमचे 4 फिल्डर नाही आले. बघूया आता काय होतं फील्डिंग. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पळसगाव आपण देखील एक तुल्यबल माणगावमध्ये संघ समजला जातो. आतापर्यंत 6 चषकांवरती नाव कोरलंय. तरी आपल्याला फलंदाजी आमंत्रित केलेत. किती धावांपर्यंत या मैदानाचा अनुभव तुम्हाला देखील होम ग्राउंड म्हणून तुम्हाला समजला तर या मैदानाचं आपला होम ग्राउंड आहे. किती धावांपर्यंत मजल मारला 18 चेंडूमध्ये? आम्ही 3 ओव्हरला 35 रन बनवायचा प्रयत्न करू. 35 रन केले तर नॉर्मल होईल आमच्यासाठी. मूर्ती लहान पण कीर्तिमान ऋषभबाजी आहे. समीर सर आता जो नॉट आऊट फॉर्ममध्ये नव्हता, पण आता मात्र त्याचा फॉर्म पाहायला मिळतोय. गेल्या संडेपासून एक चांगली तुम्हाला देखील विचार समालोचन करायचं आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. संघांना मात्र सन्मान चिन्ह दिले जातील. मी कासार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यायचे कामगाव संघाला. झेल मात्र ही धरणीला दान केली, कारण एक झेल महत्वाची आहे. काल देखील IPL आपण पाहिले. नक्कीच क्रिकेटच्या खेळाला जोडलं गेलेलं समीकरण आहे पकडो कॅचेस जितो मॅचेस. यावेळेस देखील प्रहार चढवण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाही आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि विकेटचं पतन झालंय. रोहन घोले बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 9 शिलीम संघ. गोटेवाडी गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय सुभाषजी माटे साहेबांचं देखील आगमन झाले. आपल्या गावाच्या वतीने क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात. पुनश्च आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया झेल होतोय का? येस. आणि 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलोय तो शिलीम संघाला. थँक्यू डीजे. सलामीची जोडी मात्र सध्याच्या घडीला आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. विराज देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार दाखल होत आहेत ते जिग्नेश महाडिक. पाहूया जिग्नेश आणि कृतेश यांच्या खांद्यावर आता संपूर्ण संघाची धुरा असेल. कारण रोहन घोले ज्याचा मी मागाशी उल्लेख केला होता एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याचं विकेट जाणं कुठेतरी शिलीम संघासाठी धोकादायक ठरू शकतं. मात्र जिग्नेश आहे, जिग्नेशकडे मात्र ती काबिलियत आहे. चांगली गोलंदाजी आर्यन याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट घेऊन आले संघासाठी. यावेळेला देखील मध्ये आपटला होता चेंडू, त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत.
एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस इथे कोणत्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही आहे. नक्कीच क्लॅप्स देखील पाहायला मिळत आहेत आर्यनसाठी इतर खेळाडूच्या माध्यमातून, कारण चांगलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहू शकता विकेट घेऊन आले होते. 10 ही धावसंख्या पाहायला मिळते आणि 11 धावांची गरज असेल विजयासाठी शिलीम संघाला, आणि 11 धावा रोखायच्या असतील त्या डोंगरोली या संघाला. पाहूया पहिलाच सामना क्रमांक 1 आपण पाहतोय डोंगरोली, त्याच्या विपक्षात शिलीम संघ हा देखील बलाढ्य संघ आहे. मात्र इथे कौतुक करावं लागेल डोंगरोली संघाचं, कारण चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू मध्ये आपटला होता, त्याला मात्र दिशा दिली आहे. 2 धावा मात्र इथं परिपूर्ण पाहायला मिळत आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पाहायला मिळते. वेल रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम जिग्नेश अँड कृतेश. चांगली रनिंग पाहायला मिळाली, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जशी तुमची फिटनेस देखील महत्त्वाची असते, एकेरी दुहेरीला देखील इथे प्राधान्य दिलं जातं आहे. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये पाहायला मिळतं आहे, दुहेरीचं रूपांतर कधीतरी तिहेरीमध्ये देखील पाहायला मिळतं आहे. हेच तुमची क्रिकेटची फिटनेस असते. सारखे तुमच्याकडून मोठे फटके येणं हेच क्रिकेट नसतं, तर तुम्ही क्लासिकल टिपिकल किती चांगले रचनात्मक शॉट खेळताय आणि तुम्ही विकेटच्या मध्ये देखील कशा पद्धतीने धावा काढताय हे देखील महत्त्वाचं असतं. येस अंपायर, आमच्यापर्यंत कॉल पोचवायचा आहे. 1 डिक्लेअर, 3 धावा. ओके येस, म्हणजे 13 धावा आता आपल्याला स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतील. हरियाणाच्या पहिल्या चेंडूवर विकेट आला होता, तदनंतर 1 धाव आली होती आणि ह्या 3 धावा तिसऱ्या चेंडूवर. म्हणजे आर्यनचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 4 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटजी वापरली जाते. हाफ ट्रॅकरचा चेंडू मध्ये आपटला जातोय. इथे देखील झेल घेण्याची संधी थोडीशी निर्माण झाली होती आणि मला वाटतं या सामन्यामध्ये हा 4था झेल सोडला जातोय तो डोंगरोली संघाकडून. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये काम करावं लागेल या संघाला, कारण बलाढ्य संघ असतो आणि बलाढ्य खेळाडू असतात आणि त्यांची ऑपॉर्च्युनिटी ज्यावेळेला क्रिएट होते ना, त्यावेळी तुम्हाला त्यांचे झेल हे पकडावेच लागतात. हाफ चान्सेसला फुल चान्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं, तर मात्र सामना तुमच्या बाजूने झुकतो. इथे मात्र वारंवार आपण पाहू शकता शिलीम संघाच्या फलंदाजांना मात्र संधी दिली जाते. पुढील चेंडू यावेळेला मात्र थोडासा पुढे ठेवला होता. इथे देखील 1 धाव जोडली जाईल शिलीम संघाच्या खात्यामध्ये. चांगल्या पद्धतीची खेळी साकारत आहेत सध्याच्या घडीला कर्णधार जिग्नेश आणि कृतेश, हे देखील त्याला चांगली साथ देत आहेत. कर्णधार म्हटला म्हणजे संघाचा पाया मानला जातो, कारण कर्णधाराच्या विचारांवर संपूर्ण संघाची धुरा सांभाळली जाते. कर्णधाराचे विचार हेच विचार तुमचा संघ पुढे घेऊन जात असतात आणि कर्णधाराची महत्त्वाची भूमिका असते. कारण ज्यावेळी आपण पाहतो प्रत्येक गावामध्ये सध्याच्या घडीला 20 ते 25 पोरं असतात आणि त्यातून तुम्हाला निवडक 11 खेळाडू काढायचे असतात, त्यावेळी मात्र कर्णधारावर खूप महत्त्वाची जबाबदारी असते की आपल्या संघाला 11 महत्त्वपूर्ण खेळाडू कशा पद्धतीने मिळवून द्यायचे. दरम्यान आपण पाहू शकता डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळते. आयोजक, आपण इथे चेंडू पुरवठा करायचा आहे, कारण चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. 17 धावसंख्या झालेली आहे 17 आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. प्रथमेश यांच्या पहिल्या षटकावर 9 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपल्याला 17 धावा पाहायला मिळतात. म्हणजे 8 धावा खर्च केल्या आहेत आर्यन याने देखील, म्हणजे 8-9च्या सरासरीने धावा इथे दिल्या जात आहेत. आणि आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल शिलीम संघाला विजयासाठी. आणि विजय जर का हा विजय आपल्या बाजूने खेचून आणायचा असेल तर मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल डोंगरोली या संघाला. पाहूया कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल. मला वाटतं मयूरवर या ठिकाणी विश्वास दाखवला जातोय. येस, मयूरवर विश्वास दाखवला जात आहे, कारण 4 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीची इथे गोलंदाजी करावी लागेल. काय कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी यूज करतायत मयूर, पाहूया. त्यांच्या समोर फलंदाज असेल तो कृतेश बरोबर या चेंडूवरचा सामना पाहायला मिळेल. कृतेश त्याच्या विपक्षात मयूर कशा पद्धतीने रचनात्मक गोलंदाजी करेल का, की फिनिश लवकर होईल शिलीम संघाकडून. चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. विकेटी किपर देखील थोडेसे पुढे आलेत. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र वेट करून खेळलाय.
त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे परिपूर्ण पाहायला मिळते. 4 धावांची गरज असताना 2 धावा मात्र जोडल्या जातील आणि आता केवळ 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता 1 चेंडूवर 22 धावा देखील बनल्या गेल्यात आणि क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर देखील पाहायला मिळते. षटकार विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळते. असं काहीतरी कारनामा करावं लागेल मयूर याला. 5 चेंडू शिल्लक असतील आणि 2 धावांची गरज असेल. पाहूया येणारे 5 चेंडू खेळवले जातील का. यावेळी थोडंसं स्टेप आउट केलं होतं, मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव पुन्हा एकदा जोडली जाईल आणि आता स्कोअर आपल्याला इक्वल पाहायला मिळत आहे. 20 या आकड्यावर 1 धावेची गरज असेल विजयासाठी शिलीम संघाला. 4 चेंडू 1 धावा. पाहूया मयूर इथे काय करतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला संघाचे कर्णधार जिग्नेश असतील, त्यांच्या देखील मनामध्ये विचार असेल कशा पद्धतीने ते देखील फिनिश करतायत. षटकाराने फिनिश होईल, एका धावेने फिनिश होईल की चौकाराने फिनिश होईल, हा चेंडू सांगून जाईल. थोडंसं फील्डमध्ये देखील आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतं आहे. जो लॉंग ऑफला खेळाडू होता त्याला देखील मिड ऑफला बोलवलं गेलं आहे आणि मिड ऑफचा खेळाडू देखील थोडंसं आपल्याला मिड ऑनचा खेळाडू वाईडिश पाहायला मिळतो आहे. नक्कीच इथे थोडासा कट केला आहे चेंडूला आणि विजयी रन आला आहे शिलीम संघासाठी. आणि सामना क्रमांक 1 आपण पाहत होतो शिलीम विरुद्ध डोंगरोली. या सामन्यामध्ये शिलीम संघाने बाजी मारले आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. विजयी संघाचे हार्दिक स्वागत आणि डोंगरोली संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे संपूर्ण सीझन आम्ही या डोंगरोली संघाला पाहिलं आहे. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. मित्रांनो, क्रिकेट आहे, हार जीत ही नक्कीच असते, परंतु तुमचे प्रयत्न प्रबळ असावे लागतात. नक्कीच हा डोंगरोली संघ येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, याच्यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. तसेच शिलीम संघ आणि डोंगरोली संघाचे कर्णधार, आपण इथे मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. शिलीम संघाचा कर्णधार आणि डोंगरोली संघाचा कर्णधार, आपणास सूचना असेल की आपण इकडे मुख्य व्यास